नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज हा व्हिडिओ एक नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत आहे। त्यामध्ये मी तुम्हाला वाटेल ही बाटली का बरं दाखवली आहे। तर मैत्रिणींनो, आपल्याकडे अशा भरपूर बाटल्या रिकाम्या असतात बघ, आणि आपण ह्या रिकाम्या बाटल्या फेकून देतो। थम्सअपची बाटली, बिस्लरीची बाटली। तर मग तसे नाही करता आपण ह्या बाटल्यांमध्ये पिण्याचे पाणी भरायचे आणि त्या बाटल्या फ्रीजरमध्ये ठेवून द्यायच्या। फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर त्या बाटलीमध्ये बर्फ तयार होतो आणि ह्या बर्फाच्या बाटल्या आपण बाहेर कुठेही निघालो तर वॉचमन, रिक्षावाला, रस्त्यावर जे गरीब लोक बसलेले असतात त्यांना द्यायच्या। कारण त्यांच्याकडे जे कोमट पाणी असतं, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोमट पाणी पिलं जात नाही। मग जे लोक असे गोरगरीब असतात त्यांना त्या बाटल्या आपण देऊन टाकायच्या आणि त्यामुळे त्यांना हे दिवसभर पाणी थंड लागतं। त्यांच्या जवळचं पाणी ते त्यामध्ये ओतून अशा प्रकारे पाणी हे थंड करून पितात। त्यामुळे अशा रिकामे झालेल्या बाटल्या आपण फेकून न देता त्याचा बर्फ करायचा। आणि भरपूर उन्हाळा हा खूप कडक आहे, त्यामुळं गोरगरीब यांना थंड पाणी रस्त्यावरच्या लोकांना प्यायला मिळत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे केलं तर आपल्याला पण पाणी दिल्याचं पुण्य मिळतं आणि त्यांची पण तहान भागली जाते आणि उन्हाळ्यापासून त्यांचा बचाव होतो। त्यामुळं अशा प्रकारच्या बाटल्या आपण फेकून न देता त्याचा आईस करून आपण ह्या वाटायच्या। आपल्याला ते फेकूनच द्यायचे असतं, तर अशा प्रकारे आपण पाणी भरून त्याचा बर्फ तयार करून त्यांना दिला तर ते लोकसुद्धा अशा प्रकारे थंड पाणी ते पिऊ शकतील। बघ, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कारण माझ्याकडे एवढी एकच बाटली राहिली होती, कारण नंतर माझ्या लक्षात आलं आपण जर असा व्हिडिओ तयार केला तर अनेक माझ्या मैत्रिणीसुद्धा अशा प्रकारचं पाणी सर्वांना थंड पाणी देऊ शकतील। त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला जर हा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे अशा भरपूर बाटल्या रिकाम्या होत असतात, त्यामुळं आपण ह्या कचऱ्यामध्ये न टाकता या स्वच्छ धुवून त्याचा बर्फ करून आपल्या इथं वॉचमन असतो त्या वॉचमनला किंवा बाहेर भाजीवाले बसलेले असतात त्यांना अशा प्रकारे दिलं तर खूप चांगलं होईल। धन्यवाद।